नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी प्रकरण नंबर 3 हडप्पा संस्कृती शिकणार आहोत. या प्रकरणामध्ये आपणास 7 घटक अभ्यासायचे आहेत. पहिला घटक म्हणजे हडप्पा संस्कृती, दुसरा घरे आणि नगर रचना, तिसरा मुद्रा आणि भांडी, चौथा महास्नानगृह, पाचवा लोकजीवन, सहावा व्यापार, सातवा ऱ्हासाची कारणे. तर चला आपण सुरुवात करूया. भारताच्या नकाशा आराखड्यात हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणांची नावे लिहा. आता या ठिकाणी अगोदरच आपल्या नकाशामध्ये सर्व काही ठिकाणं दिलेली आहेत आणि या ठिकाणी आपल्याला दिसते खाली अनुक्रमानिकेमध्ये म्हणजे आपल्या इंडेक्समध्ये हडप्पा संस्कृतीचे ठिकाणे ही गोल टिंबाने आणि त्या काळामध्ये असणारी जी आधुनिक शहरं होती ती चौकोनी काळ्या बॉक्समध्ये दाखवण्यात आलेली आहेत. तर या ठिकाणी तुम्ही हा नकाशा जर बघितला पॉज करून तर तुमच्या लक्षात येईल की हडप्पा त्यानंतर मोहेंजोदडो ही मोठी संस्कृतीची शहरं त्यावेळेस अस्तित्वात होती. आता या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे की भले आज आपण आधुनिक काळामध्ये जगत असलो तरी त्या काळातील ही जी संस्कृती किंवा सांस्कृतिक जीवन होतं लोकांचं ते चांगल्या प्रमाणामध्ये आधुनिक रूपाने ते जगत होते. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या घटकाला सुरुवात करतोय, ती म्हणजे हडप्पा संस्कृती. इसवी सन 1921 पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे प्रथम उत्खनन सुरू झाले. म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावानेही ओळखले जाते. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले. हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीचे साम्य होते. धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणीही उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात. नगररचना, रस्ते, घरबांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो. सांगा पाहू, तुमच्या परिसरातील गावातील घरांची रचना कशी आहे? घरे कौलारू, धाब्याची, उतरत्या छपरांची या प्रकारची आहेत का? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा तुम्ही तुमच्या अवतीभोवती सर्व प्रकारच्या घरांची किंवा परिसरातील जी काही घरं आहेत त्यांची रचना बघून याचे उत्तरं तुम्हाला सांगायची आहेत. चला तर पुढे जाऊया. घरे आणि नगररचना. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालये असत. सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे. त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग केला जाई. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत. ती झाकलेली असत. यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते ते दिसते. या ठिकाणी आपल्याला या छायाचित्रामध्ये दिसते की हडप्पा संस्कृतीकालीन विहिरी कशा होत्या. यानंतर पुढे जाऊया. सांगा पाहू, सांडपाणी वाहून नेणारी गटारे झाकलेली नसतील तर आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या निर्माण होतात? तर याचं साधं उदाहरण असं आहे की आपणास वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. चला पुढे जाऊया. रस्ते रुंद असून एकमेकांना हे काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात. नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असे. तुमच्यासाठी एक प्रात्यक्षिक आहे. एक बटाटा घ्या, तो मधोमध कापा. कापलेल्या भागावर काही अक्षरे, आकृती खिळ्याच्या सहाय्याने कोरा
अक्षरे, आकृती, कोरलेला भाग शाईत किंवा रंगात बुडवा. रंगीत भाग कोऱ्या कागदावर उमटवा. काय होते त्याचे निरीक्षण तुम्ही करायचे आहे. पुढील घटक मुद्रा आणि भांडी. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात. मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत. त्यामध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यासारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात. इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्याकृतीही आढळतात. या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात. या ठिकाणी तुम्हाला हडप्पाकालीन काही मुद्रा दिसतील की कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी कोरीव काम या ठिकाणी केलेलं आहे. करून पहा. आता या ठिकाणी तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. मातीची भांडी कशी तयार केली जातात हे जाणून घेण्यासाठी मातीची भांडी तयार करणाऱ्या कारागिराची मुलाखत तुम्हाला घ्यायची आहे. त्यांना विचारायचं आहे की माती कोणत्या प्रकारची ते वापरतात, माती कोठून आणतात, एक भांडे तयार होण्यासाठी किती कालावधी किंवा किती वेळ लागतो. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकारांची भांडी मिळाली आहेत. त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेले वर्तुळे, पिंपळपान यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडीसुद्धा पुरत असत. या ठिकाणी तुम्हाला म्हणजे आपल्याला हडप्पाकालीन काही भांडी या ठिकाणी दिसतील. कशा पद्धतीने त्या काळामध्ये भांडी वापरली जात आणि बहुधा ही भांडी मातीचीच असत हे आपणास यावरून दिसते. निरीक्षण करा. तुमच्या परिसरातील पोहण्याच्या तलावाला भेट द्या. आता आपणास माहिती आहे की आपल्या आजूबाजूला तलाव, छोटे मोठे तलाव असतात की ज्या ठिकाणी आपण गणपती वगैरे विसर्जित करतो किंवा ते तलाव अगोदरच्या काळामध्ये कपडे, भांडे किंवा काही जनावर धुण्यासाठी आपण वापरायचो. पण आता ते सर्व काही बंद झालेले आहे. का? तर प्रदूषण थांबावं म्हणून. तलावातील पाणी बदलण्याची व नव्याने तलावात पाणी सोडण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करा. सध्याचा पोहण्याचा तलाव व हडप्पाकालीन स्नानगृह यांची तुलना करा. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने त्यांनी म्हणजे हडप्पाकालीन जे काही स्नानगृह होते या ठिकाणी दिसते आपल्याला आणि आत्ता सध्याचे तलाव याच्यामध्ये जास्त फरक आपणास दिसत नाही. पण त्यावेळेसचे जे काही स्नानगृह होते ते बांधीव होते आणि त्या ठिकाणी म्हणजे आताचे स्नानगृह आणि त्यावेळेसचे स्नानगृहांचं जर आपण तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की त्यावेळेचे स्नानगृह हे सामायिक स्वरूपाचे असत. महास्नानगृह. मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे. महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल होते. त्याची लांबी सुमारे 12 मीटर आणि रुंदी सुमारे 7 मीटर होती. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. त्यात उतरण्यासाठी व्यवस्था होती. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दिसतं या ठिकाणी की पायऱ्या वगैरे आहेत. तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सुद्धा सोय होती. सांगा पाहू तुमच्या परिसरात किंवा गावात होणाऱ्या पिकांची आणि फळांची नावे. आता आपणास बहुतेक पिकं आणि फळांची नावे माहितीच आहेत. जसे ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, त्यानंतर वेगवेगळ्या पालेभाज्या असतील. त्यानंतर फळांमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण सफरचंद असेल किंवा संत्री असेल, पेरू, चिक्कू, केळी, द्राक्ष अशी वेगवेगळ्या प्रकारची पिकं आणि फळं आपल्या भागामध्ये उत्पादित होतात. तुमच्या परिसरातील व गावातील लोक कोणकोणत्या प्रकारचे कपडे वापरतात? आता आपल्याला माहिती आहे आपण महाराष्ट्रात राहतो, तर महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे घातले जातात याची माहिती तुम्ही गुगलवरही सर्च मारू शकतात. तुम्हाला माहीत असलेल्या दागिन्यांची नावे लिहा. आता आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यात की आपण कोणकोणत्या प्रकारचे दागिने परिधान करतो हेही आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की जेणेकरून आपण कोणत्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये किंवा लग्नांमध्ये गेल्यानंतर आपणास ते आपण बघू शकतो. लोकजीवन. हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. तेथील लोक विविध पिके घेत असत. त्यामध्ये गहू, सातू म्हणजे बार्ली ही मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता. उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत असावेत. स्त्रीपुरुषांच्या पोशाखात
गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. ते दागिने सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजबुंद, कंबरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत. स्त्रिया दंडांपर्यंत बांगड्या घालत. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हडप्पा संस्कृतीमधील किंवा त्या काळामधील कोणकोणत्या प्रकारचे दागिने स्त्री किंवा पुरुष परिधान करत असत. हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा. त्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षीही अत्यंत सुंदर रीतीने दाखवली आहे. या ठिकाणी हा पुतळा तुम्हाला दिसत असेल, हडप्पाकालीन कलेचा नमुना की कशा पद्धतीने त्यांनी तो पुतळा तयार केलेला आहे. करून पहा. तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानाला भेट द्या. दुकानदार कामासाठी वाणसामान कुठून आणतो याची माहिती घ्या. वस्तूंची यादी तयार करा. पुढील घटक व्यापार. हडप्पाकालीन लोक कशा प्रकारे व्यापार करायचे किंवा ते त्या आपल्याच देशात किंवा बाहेरील देशात त्यांचा व्यापार व्हायचा त्याची माहिती आपण यामध्ये आता पाहूया. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथे चांदी, जस्त, मौल्यवान खडे, मानके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या देशांचे किंवा या भागांचं जर महत्त्वपूर्ण जे काही त्यांचा जो काही एरिया किंवा क्षेत्र आहे हे जर माहिती नसेल तर गुगलवर तुम्ही सर्च मारून तुम्ही कोणकोणता देश कोणकोणत्या ठिकाणी आहे जगाच्या नकाशात हे तुम्हाला पटकन लक्षात येईल आणि ते तुम्ही बघावं. परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. या ठिकाणी तुम्हाला लोथल येथील गोदी म्हणजे गोदाम किंवा त्याला आपण ज्या ठिकाणी माल इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट केला जातो म्हणजे ज्याची आयात किंवा निर्यात केली जाते त्या ठिकाणचं असलेलं आपण त्याला आता बंदर असं म्हणतो की जिथून आपण माल परदेशातमध्ये पाठवतो किंवा परदेशातील माल त्या ठिकाणी येऊन आपण तो स्वीकारतो. आता या ठिकाणी अवशेषांच्या आधारे पुनर्रचना म्हणजे ह्या ठिकाणी हे एक छायाचित्र त्यांनी बनवलेलं आहे की त्या ठिकाणी सापडलेले जे काही अवशेष आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांनी हे छायाचित्र बनवलेलं आहे. ऱ्हासाची कारणे. आता हडप्पाकालीन संस्कृती का बरं ऱ्हास पावली किंवा का बरं त्यांचं जीवन त्यावेळेस संपुष्टात आलं याची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट यासारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे, नद्यांची पात्रे कोरडी पडणे, भूकंप, समुद्र पातळीतील बदल यासारख्या कारणांमुळेही काही स्थळे उजाड झाली. अशा कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. खूप खूप धन्यवाद.